येताना बैल अशा आणतो की बाबा आपली गाडी आज 1 ते 3 मध्ये धावलीच पाहिजे, अशा नियोजन येतो. मागच्या वेळी आम्ही थोडी जोडी आणली ती 1 ते 3 मध्ये 2 नंबर धावली. आज पण गाड्या थोड्या जास्त चांगल्या होत्या. स्पर्धाटपती पण सोन्या आणला जेणेकरून आपली गाडी 1 ते 3 मध्ये धावली पाहिजे आणि गाडी आज 1 नंबर धावली आणि आनंद वाटला मला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज नांदगाव येथे सोन्या सर्जा हौशी मैत्री ग्रुप याने भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. त्यामध्ये फायनलचा निकाल लागला आणि आज परत एकदा काकांची गाडी म्हणजे अर्थातच प्रसन्न सुर्वे काकांची गाडी फायनलमध्ये 1 नंबरची मानकरी झाली. तर जाणून घेणार म्हणजे कशा प्रकारे नियोजन केलेलं होतं, कारण की हा बघायला गेलं तर आता 1 नंबरचा दुसरा गुलाल आहे. मागचा आपला कामत नंतर हा आजचा दुसरा गुलाल आहे. तर काय सांगशील आजच्या शर्यती म्हणजे गुलाला मध्ये आली गाडी, त्या आनंदामध्ये काय सांगशील? आज आनंद तो खूपच झाला, कारण बैल तर खूपच मस्त पळाले. सुटल्यापासून गाडी म्हणजे जी गेली ती फिरल्यापासून येईपर्यंत गाडी मस्तच पळाली. झेंड्याच्या थोडं मागे यांची गाडी होती, थोडी मागे होती, झेंड्यावर त्यांनी परत टाकली. आजच्या गाडीवर जॉकी कोण होता? स्वतः प्रसन्न सुर्वे काकाच होते, त्यांनीच गाडी हाकललेली होती. काय सांगशील आजच्या शर्यतीसाठी? मागचं जेव्हा झाली त्यानंतर एकदा गाडी थोडी पाठी आली, एक शर्यत झाली त्यामध्ये बॅकफूट म्हणजे पाठी आली, त्यानंतर आज परत एकदा म्हणजे 1 नंबरची मानकरी झाली. तर म्हणजे कशा प्रकारे नियोजन केलेलं होतं गाडीचं? गाडीचं नियोजन जे आपलं असतं तेच डेलीचं, की बैल तर आज खूपच म्हणजे मस्त पळाला. म्हणजे बैलांना मनात नव्हतं की फर्स्ट बसेल, पण 1 ते 3 मध्ये बसेल एवढं होतं. 1 ते 3 मध्ये येईल तेवढी खात्री होती फक्त, कारण की मागची जेव्हा याच आपल्या बंधावर झालेली होती त्यावेळी आमची दोन्ही बैल जुने होते. आणि आज कामातला तो पहिला बैल बसलेला म्हणजे तीच गाडी आज इथं आज इकडे होता. तीच गाडी. आज गाड्या पण भरपूर होत्या, 7 गाड्या होत्या, आज 12 गाड्या होत्या. थोडी स्पर्धा टप होती त्यामुळे थोडस आम्ही सोन्याला आणला जेणेकरून गाडी आपली 1 ते 3 मध्ये आली पाहिजे. अच्छा, म्हणजे गाडीच तुम्ही ते आपली कामातला जी होती ती आणली आणि त्यामुळे मागच्या वेळी झाली तेव्हा जुना बैल होता, जुना बैल होता, त्यामुळे आज गुलालाची मानकरी झाला. म्हणजे काय सांगाल, कारण की ही शर्यत झाल्यानंतर अजून ज्या पुढे शर्यती आहेत त्यामध्ये नियोजन बोला किंवा हल्ली तुम्ही बघाल ना तर आता म्हणजे ही आपली काकांची गाडी एकच झाली जिने शर्यतील म्हणजे चिमण्यानंतरची गाडी ही आता दुसरी झाली. चिमण्याने जसं आपले निवास बघत त्या गाडीने जसं 2 नंबर केलेले होते फायनल मध्ये, त्यानंतर आज काकांनी असं केलेलं आहे. तर म्हणजे यापुढे कसं असणार, कारण की गाड्या सर्व टफ झालेल्या आहेत आणि त्यामध्ये गुलालामध्ये आहे ना हे खूप मोठं वर्चस्व झालेलं आताच. मग त्यामध्ये कसं तुम्ही बघता स्वतःच्या गाडीला? ना मी जेव्हा घरून निघतो म्हणजे गाडी जेव्हा घरून काढतो तेव्हा आम्ही येताना बैल अशा आणतो की बाबा आपली गाडी आज 1 ते 3 मध्ये धावलीच पाहिजे, अशा नियोजन येतो. मागच्या वेळी आम्ही थोडी जोडी आणली ती 1 ते 3 मध्ये 2 नंबर धावली. आज पण गाड्या थोड्या जास्त चांगल्या होत्या. स्पर्धाटपती पण सोन्या आणला जेणेकरून आपली गाडी 1 ते 3 मध्ये धावली पाहिजे आणि गाडी आज 1 नंबर धावली आणि आनंद वाटला मला. आणि जेव्हा कमी वाटलं आम्हाला थोडी गॅप पडली तर आम्ही दोन्ही गाड्या भागलो फायनलला, जेव्हा गाडी कमी असेल तर. अच्छा, हा, म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नियोजन तुमचं ज्या प्रकारे जेव्हा दोन्ही गाड्यांचं होईल तेव्हा तुम्ही दोन्ही गाड्या हाकलण्यासाठी एकदम सज्ज होणार. आजची जी शर्यत ठेवलेली आहे सोन्या सर्जा हौशी मैत्री ग्रुप यांच्या नियोजनाबद्दल काय सांगा? नियोजन 1 नंबर, अगदी कुठलाही गालपट लागलं ना स्पर्धेला आणि कुठला काही बैलगाडी हाकला पण त्रास कुठला झाला ना, बैलगाडी व्हायला व्यवस्थित नियोजन होतं, चांगलं नियोजन होतं, आवडलं. चांगलं नियोजन झालेलं होतं, खूप सुंदर. मी आशा करतो की आज जशी तुम्ही गुलालाची मानकरी झालात तसेच येणाऱ्या दिवसामध्ये पण असेच गुलालाची मानकरी होत राहत. कारण की आता जसं तो दादा एक बोलला, म्हणजे असतं काही कांचं की म्हणजे तो बोलला, आता मी ते ऐकलं म्हणून मी बोलतोय. मी असं सहसा कधी कोणाला बोलत नाही की हल्ली म्हणजे व्हिडिओ मुळेच आमच्या गाड्यांना नजर लागते वगैरे बोला. तर असं नाही की मी त्यांच्याच गाडीची मुलाखत घेतलेली होती, मी कित्येक गाड्यांची तुमची पण घेतलेली होती. बोला कोणत्याही गाडीची, मी नाही कोणी घेऊ दे, पण तुम्हाला प्रत्यक्षात तसं बोलला तेव्हा मला थोडंसं वाटलं की बाबा तुम्हाला असं, मी असं नाही बोलतो मला असं का बोलला म्हणून. असं काहीच नाही, पळणारे बैल आहेत. हा, बैल पळणार आहेत. जरी तुम्ही व्हिडिओ केत काय आम्हाला व्हायरल केत काय तरी पळणारे बैल आहेत. आणि ते मला आमचं एक नाव होते ज्यांना कोणा माहित नाही त्यांना पण समजलं जाते बाबा अमुक गाडी आहे चांगली पळते. तुमचं असं वाईट उद्देश काहीच नाही. बरोबर आहे, कारण की प्रत्येक बैलगाडा मालक जो तयारी करत असतो शर्यतीसाठी, ज्याची तयारी उत्तम असेल तोच गुलालाचा मानकरी होणार आहे. असं नाही की कोण बोलेल की मी कधी गाडी हाकलेल किंवा हे करेल ते करेल, पण ज्याचं नियोजन एकदम उत्तम असेल तोच गुलालाचा मानकरी नक्की होणार. तुम्ही बोलून मी बोलून नाही, बैल पळायला पाहिजे. बैल पळते तो नंबर 1 जो काय बोलताय असं थोडी होत नाही. बैलांवर आहे. बरोबर आहे, बैल पाळणार तर काहीतरी गाडी बसणार, नंबर गाडी बसणार. काय सांगशील दादा आजच्या आनंदामध्ये तुझी गाडी फायनल मध्ये? आज शर्यतीसाठी येतो इथं मुंबईवरनं मी. हा, जेव्हा आलेलो तेव्हा नसतो, प्रसन्न सुर्वेचा भाचा मी. शर्यतीसाठी येतो. जेव्हा आलेलो तेव्हा नव्हती लागली, आज जरा खूप आनंद झाला. आज गाडी मस्त पळाली. म्हणजे तू मागच्या याला आलेला तेव्हा गाडी लागली, तेव्हा गाडी नव्हती आणि आज आलास आणि आज गाडी लागली, मस्त वाटलं. आनंद झालेला, खूप सुंदर.
मी आशा करतो आज जशी गुलालाची मानकरी झाली गाडी, तशीच येणाऱ्या दिवसामध्ये पण अशीच गुलालाची मानकरी होत राहील. शुभेच्छा देतो, कारण की आता शर्यतीचा लिलावा सुरू झालेला आहे. कारण की शर्यती सुरू झालेल्या आहेत, तर मी आशा करतो की त्या शर्यतीच्या लिलावामध्ये नक्कीच गुलालाची मानकरी आपली गाडी होत राहील. तर खूपच सुंदर अशी मुलाखत झाली. मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल, बाय.